कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुर्नौमि सहरे नाम विस्मृतम्, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्ते, ज्ञानप्रतापविलसतवचनमृतं च अद्वैत भावपटुकायितबुद्धिरस्य, ज्ञानेश्वर भगवानवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः। ओम नमो जी श्री गुरुराया, मनोनी सद्भावी लागी पाया, तो मी पण घेवाया घेऊन या तुपना, नवल पायाचे कठीणपण व्रजेन तुटे लिंग जाण, त्याचेही केले चूर्ण अवलीला चरण लागता, पायी लागताची बळी तो घातला पायात पाताळी, पायी लवणसुरा रोंदळी अतुर्वळी निर्दळिता। श्री संत एकनाथ महाराज आणि त्यांचा हा ग्रंथ एकनाथी भागवत आपण ज्याला म्हणतो, असं एकादश श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावर केलेलं निरूपण संत एकनाथ महाराजाचं हे भागवत, आणि त्या भागवतातला आजचा तिसरा अध्याय। या तिसऱ्या अध्यायापासून आज आपण सुरुवात करणार आहोत की तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी महाराज श्री गुरुचं वर्णन करतात। गणेशाला वंदन करून, भगवान श्री कृष्णाला वंदन करून सद्गुरूचं वर्णन करतात की ओंकार स्वरूप असणारे गुरु महाराज आदरपूर्वक त्यांना नमस्कार करतात, आणि श्री गुरुला नमस्कार होत नाही म्हणून मी सात्विक श्रद्धेने श्री गुरु चरणाला स्पर्श केले। कोणाचा स्पीकर चालू आहे तो बंद करा। म्हणून श्री गुरुचं वर्णन महाराज करतात की श्री गुरु हे जन्म मरणातून पार करणारे असतात, श्री गुरु साक्षात परब्रह्म असतात, आणि श्री गुरुच आपल्याला या मायेच्या बंधातून पार करीत असतात। अशा प्रकारचं महाराज काही ओव्याने श्री गुरुचं वर्णन करतात, आणि श्री गुरुचं वर्णन करून इथं पहिल्या श्लोकाला सुरुवात करून त्या पहिल्या श्लोकामध्ये राजा जनक हे नवनारायणाला प्रश्न विचारित असतात। तर याच्या अगोदरच्या अध्यायामध्ये 2 प्रश्न विचारले गेले होते। त्या 2 प्रश्नावर आपले बरेच काही प्रवचन झाले, चिंतन झालं। गेल्या अध्यायामध्ये 2 प्रश्न विचारले गेले, कोणते सांगता येतील? नाही ऐकत बापून नुसतं ऐकलं की काही ध्यानात राहत नाही, पुढे पाठन मागे सपाट। कोणते प्रश्न किती दिवस घासू घासू सांगणं चाललं, काही नाही ध्यानात काय। नवनारायणाला प्रश्न विचारले राजा जनकाने। काय प्रश्न विचारला? 9 प्रश्न तर राहिले, पण आपण 2 ऐकलेले चांगले
घोटू ऐकलेले. की पहिला प्रश्न विचारला की भागवत धर्म म्हणजे काय, भागवत धर्म कशाला म्हणतात, की परमात्म्याची भक्ती कशी करावी, कशा प्रकारची भक्ती. आपण बघितलं अनेक प्रकारचं भक्तीचं स्वरूप त्या भागवत धर्मामध्ये सांगितलेले आणि ते चिंतन आपण ऐकलं. त्याच्यानंतर त्या भागवत धर्म कशाला म्हणतात हे कोणी याचं उत्तर दिलं तर कवी नारायण. पहिले नारायण जे कवी नारायण, त्या कवी नारायणानं भागवत धर्म कशाला म्हणतात हे सांगितलं. त्याच्यानंतर दुसरा की भागवत धर्म म्हणजे अशा लक्षणानं युक्त असणारा महात्मा जो आहे त्या महात्म्याचे लक्षण मला सांगा. ते महात्मे कसे असतात, ते कसे त्या प्रपंचात वर्तन त्यांचं कसं असतं, अशा प्रकारचा प्रश्न विचारला की त्या महात्म्याचे लक्षण आणि ते हरिनारायणानं त्याचं उत्तर दिलं. अशा प्रकारचं हे आता हा जो तिसरा अध्याय आहे या अध्यायामध्ये की तृतीय अध्याय निरूपण करील चारी प्रश्न, माया आणि तिचे करण, ब्रह्म ते कोण, कर्म ते कैसे, अशा प्रकारचा प्रश्न विचारणार आहे. की मायेचे स्वरूप कोणते आहे, माया नदीतून तरुण जाण्याचा उपाय कोणता आहे, ब्रह्माचे लक्षण कोणते, कर्म म्हणजे काय, अशा या चार प्रश्नाचे चार प्रश्न विचारणार आहेत आणि त्या चार प्रश्नाचे उत्तर या प्रकारचं सुंदर निरूपण या चार प्रश्नावर आपल्याला ऐकायला भेटणार आहे. म्हणून या चार प्रश्नापैकी प्रथम मायेसंबंधी प्रश्न राजाने विचारला आणि उत्तराची वाट न पाहता संबंधी राजा स्वतःच मायेचे लक्षण सांगू लागला. राजाने प्रश्न विचारला की मायेचे स्वरूप कोणते, माया कशी आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. तेथे प्रथम मायेचा प्रश्न राजा पुशीला आपण त्याची अर्थाचे निरूपण, मायेचे लक्षण राजा बोले. सुरा माझी सृष्ट ऋषिकेशी ब्रह्मादिशु वंदिती त्याशी, त्या श्री विष्णूची माया कैशी, ही माई काशी व्यामोही. की म्हणले अशा त्या भगवान परमात्म्याची जी माया आहे ती माया कशी आहे, ती माया आम्हाला सांग. त्या मायेचं काय स्वरूप आहे, माया ती कशी असते. जी माया बंधन जीवाला बंधन करतेच नाही तर ती ईश्वर कारण मायेत वर्णन केले. ब्रह्मादिक देव आणि महादेव देखील ज्याला वंदन करतात असे भगवान महाविष्णू, त्याची माया कशी आहे असं विचारताना की जी माया लोकांना भ्रमात पाडते, ही माया मायेचे आश्रय नियंती मायापासून त्या कार्य निर्माण करणारे जे माईक आहेत त्यांनाही मोहित करते. ते महादेव असतील, ब्रह्मदेव असतील, त्यांनी त्याला सुद्धा मायेने काय केलं, मायेने आपला पगडा त्याच्यावर सुद्धा टाकलेला आहे. अशा प्रकारचे इथं सांगतात की ब्रह्मा मोहिला शिवाची द्रव्य पार्वती देखो एकदम लवलाया जिथे श्रुती म्हणती अजया, ते हरीची दुर्धर माया विवंचनिया मध सांगा. जी माया अशा देवालाही बंधन घालते किंवा देवालाही सुद्धा माया आपल्या स्वरूपानं आपल्या मायेनं ती मोहित करून टाक. अशी जी माया आहे इथं सामान्य जीवाला तर किती मोहात पाडते. ह्या मोहातून कसं काय त्या जीवानं निघावा, अशा ह्या मायेचं काय स्वरूप आहे, अशा प्रकारचं
राजा जनक विचारू लागले की अशी ती भगवान महाविष्णू माया आहे, ती माया कशी आहे ते मला सांगा. सेवितो तुमचे वचनामृत पुढे न म्हणे माझे चित्त, आस्वादिता शब्दार्थी शब्द श्रवण शुद्धार्थ अधिक झाले, अद्भुत कथा अतिदिवस श्रवणी श्रवणा अधिक स्तोष, रसना म्हणे हा अति गोड रस, डोळ्या उल्हास हे अपूर्व रूप. म्हणजे अशा प्रकारचे मी प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर देतात. आणि संताला प्रश्न केले पाहिजे, पण संताला विचारलं पाहिजे, संताचं मन लावून ऐकलं पाहिजे, चित्त देऊन ऐकलं पाहिजे, त्याच्यात आपलं कल्याण असतं. राजा जनक ऐकण्यात इतका मग्न झाला की ते म्हणले काय ऐकावं तुमचं, किती ऐकावं तुमचं, की ते ऐकण्यात एवढी गोडी की ऐकतच राहावं, की असं तुम्ही सांगत राहा आणि मी ऐकत राहा. अतिशय असं गोड रसाळ, हे जरी जिभेनं आपण जो चाकू तो रस गोड असतो, पण ह्यो शब्दाचा रस हे कानाने ऐकताना इतकं गोड वाटतंय की मनाला मोहित करून टाकते, चित्ताला मोहित करून टाकते. एवढं हा गोड शब्द अमृत रूपी रस, ह्या संतांच्या मुखातून येणारा जो अमृत याचा गोडवा इतका अधिकच आहे की तो गोडवा ऐकत असताना वाढतच नाही. सारखं ऐकावं, अशा प्रकारचं राजा जनक तुमच्या झाला. आणि म्हणून या ठिकाणी आता तुमची कथा सुनिश्चिती, दिव्य औषधी, घोर रोग चिती, असं तुमचं मुखातून जे निघालेलं अमृत वचन आहे हे घोर रोगाचं औषध आहे. हे जर ऐकलं तर घोर रोग जन्म मरण नाहीस होत, असं हे तुमचं बोलणं आहे. म्हणून हे बोलणं ऐकतच राहा, आणि ते ऐकताना इतका आनंद होतो, एवढं मन तृप्त होऊन जात, मन मोहून जात, मनाला दुसरं काही आठवत नाही, मन स्थिर होऊन जात, एकाग्र होऊन जात. आणि आपण ऐकतो, पण आपण असं कोणाचंही ऐकतो म्हणून आपलं मन काही स्थिर नसतं. ऐकलं पाहिजे, त्याच्या संगतीत सतत राहिलं पाहिजे, सतत चिंतन ऐकत राहिलं तर ते ऐकण्यात जी गोडी आहे ती गोडी बाकी दुसरी कशातही नाही. म्हणून महाराज इथं आपल्याला सांगते की संतांच्या संगतीत राहू, श्रवण केलं पाहिजे अखंड. राजा जनक या ठिकाणी नवनारायणाच्या मुखातून हे 9 प्रश्न अमृत असे असतात. प्रश्न एक एक ऐकताना इतका उल्हास होतो आणि आहे की माया मला आता हरिते नारायण अंतरिक्ष म्हणे राया, तुवा पुशिली हरीची माया, तो प्रश्नची गेला वाया, बोलणे न ये आया, बोल त्याचे. काय म्हणाले की अरे राजा, तू जो प्रश्न विचारला की ही माया भगवान महाविष्णूची, ही परमात्म्याची माया कशी आहे, ते मला सांगा. असा राजाने प्रश्न विचारला. मुनी आहेत किंवा अंतरिक्ष नावाचे जे नारायण आहेत ते काय सांगतात की ते म्हणतात, अरे राजा, तू प्रश्नच असा विचारलास की राजा
तो हरीच्या मायेसंबंधीने विचारलेला प्रश्न तो प्रश्नच वाया गेला. कारण कितीही चतुर वक्ता असला तरी सुद्धा त्याच्या बोलण्याच्या आटोक्यात ती माया येत नाही. बाळा मोना बडीच क्यों वंद्या पुत्राचा जन्मकाल राये आणविला तत्काल राशी नक्षत्र जाती सांगू जाता विकल वाचा होय. मृगजळाची नवे बरवी गंधर्व नगरी घालावी वारा वळुनी पुत्र स्वभावी वाती लावावी संदेवज तेजे मेज छायेची शिर फोडा आकाशाची तत्व काढा आकाशाची त्वचा काढा पिंपी अंधारुनी करवडा एका राजाकडे एक ज्योतिषी आला तेव्हा त्या राजाने सेवकाकडून मुलाचा जन्मकाल ताबडतोब आणविला आणि तो त्याची स्थाने गण योनी विचारू लागला. तेव्हा तो ज्योतिषी राशी नक्षत्र सांगताना कुंठित होतो. गंधर्व नगरामध्ये मृगजळाची चांगली पानपोळी घालावी अथवा वारा ओढून त्याच्या सुतासारख्या वाटी कराव्या आणि त्या काजव्याच्या तेलाने लावाव्या. अशा प्रकारचा अंतरिक्ष नारायण काय बोलतात की राजा तू जो प्रश्न विचारला की मायेचं स्वरूप कसं आहे, अरे तुझं बोलणंच हे पटण्यासारखं नाही. कारण तू जे प्रश्न विचारलास तो तू प्रश्न असा विचारलास की जीव विचारतात की अरे राजा तू प्रश्नच असा विचारला की त्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं की जी वस्तूच नाही, वाघेचा पुत्र नाहीच आणि त्याच्याबद्दल त्याची काय जन्मपत्रिका तयार करावी, ते शक्यच नाही. पुन्हा सांगतात की किंवा गंधर्व नगरामध्ये मृगजळाची चांगली पानपोळी घालावी. आता गंधर्व नगरी म्हणजे काय, समजा स्वप्नातले गाव, एखादं स्वप्नातलं गाव आहे, एखादं स्वप्नातलं शहर आहे, तिथं मृगजळाची पानपोळी. ती गंधर्व नगरी बी खरी नाही आणि मृगजळ रूपी पाणी बी खरं नाही. त्या पाण्याची काय पानपोळी घालावं. गंधर्व नगरी खरीच नाहीच, ती कल्पना मात्र आहे केवळ. आणि वांझेचा पुत्र तो तिथं कल्पनाही करता येत नाही, तो तर नाहीच. तर मग नाहीच त्या तशी ही माया आहे. ती माया तू म्हणतो माया कशी, त्या मायेचं स्वरूप सांगा. अरे माया नाहीच तर तिचं स्वरूप काय सांगू, अशा प्रकारचं बोलायला लागले. किंवा गंधर्व नगरामध्ये मृगजळाची चांगली पानपोळी घालावी अथवा वारा वळून त्याच्या सुतासारख्या वाती कराव्यात आणि त्या काजव्याच्या तेजाने लावाव्या. एका राजाने शिपायांना आज्ञा केली की स्वतःच्या छायेचे डोळे फोडा आणि आकाशाची साल काढा, शिंपीने अंधार खरवडून काढा. आता अशा गोष्टी कुठं शक्यत म्हणजे नाहीतच. त्या की वाऱ्याची कुठं वात वळीत येईल का? नाही. वाऱ्याची वात करून दिवा लावायचा म्हणल्यावर लावता येईल का? वाऱ्याची वात वळता येते का? नाही. आकाशाची साल काढता येते का? आपल्याच छायाची म्हणजे आपली सावली, आपल्या सावलीची डोळे काढता येतील का? नाही काढता येत. किंवा अंधार सगळा असा शिपीनं खरडून काढता येईल का? अंधार खरडून काढायचा असल्यावर असा या गोष्टी शक्यच नाही. वांझेचे सुने पुत्र झाला ते तर भीष्म स्त्रीशी पाहणा आला, त्याने पै पाने तो मातला गर्भंगू केला दिगंबराचा. जेव्हा वांझेच्या सुनेला मुलगा झाला तेव्हा भीष्माच्या पत्नीला
दुधाचा पडते पाना फक्त हे संपेपर्यंत. तो वांजेचा वारं. नातू भीष्म स्त्रीने दूध पिऊन माजला आणि त्याने ज्याला कुठेही घरदार अन्न वस्त्र नाही अशा नागड्या माणसाची घर फोडले. अशा प्रकारचं ते म्हणाले. आता वांजेला पुत्र झाला आणि ते भीष्माच्या बायकोनं तिला पाहणा फुटला. आता भीष्म आजन्म ब्रह्मचारी, त्याला कुठं लग्नच केलं नाही ते, आणि वांजेला कुठं पुत्र होतो का? नाही. असे प्रश्न म्हणजे असा प्रश्न केला राजा की ज्या प्रश्नाला काही तथ्यच नाही. जे प्रश्न कधी म्हणजे काय असा म्हणजे ऐकून हसू फुटावं की जी गोष्ट त्या गोष्टीबद्दल तुम्ही विचारतायत, अशा प्रकारचं ते अंतरिक्ष नारायण सांगतात. जाती लहान दळावा वारा अश्वशृंगी आकाश चिरा नपुसकाची नाकडे घरा सूर्ये दई अंधारा लपवानी गुंजेचे निजते जे देवी हनुमंत लग्नी लावावी या सोहळ्या लागी पिकावी घोस गावी निज छाया आकाशाची सुमने सुवासे की वासहीने हे विवंचिती जे देखणे ते मायेचे सांगते सुखी. मारुतीच्या लग्नात गुंजेच्या स्वाभाविक चमकीने दिवे लावावेत आणि त्या सोहळ्यात होणाऱ्या पैशाच्या खर्चाची तरतूद करण्याकरिता ओसाड गावी जाऊन स्वतःची छाया विकावी. आकाशातील फुले सुगंधी गंधित आहेत, सुगंधी गंधहीन आहेत याचा विचार जो शहाणीमान ती मायेचे लक्षण खुशाल सांगावी. आता काय मायेचं लक्षण सांगताय? ज्या गोष्टी नाहीतच त्या गोष्टीबद्दल बोलताच येणं शक्य नाही. याप्रमाणे मायेचे जे लक्षण आहे ते सांगतानाच लाजिरवाणे वाटते. मला आला नाही त्याचे श्राद्ध करणे लाजिरवाणे, त्याप्रमाणे मायेसंबंधी सांगणे आहे. काय सांगू म्हणजे मायेबद्दल की असं शक्यच नाही. कोणी जन्मालाच आला नाही तर त्याचं श्राद्ध कसं घालावा? मी कुठेही केव्हाही विद्यमान नाही याकरिता मायाला अविद्या हे नाव आहे. माया स्वतःला अशा अभिमान प्रिय माया अशी म्हणून घेते व मी कुठे केव्हाही विद्यमानच नाही याकरिता मायेला अविद्या हे नाव आहे असे वेदार्थ जाणणारे लोक व शास्त्रीय मुक्त ग्रंथाने सांगतात. सत्य आणि अनृत यातील भेद न कळणे हे मायेचे मूळ स्वरूप आहे. सत्य न कळता अनृताची सत्यत्वाने प्रतीती येणे ही भ्रांती मायेचे विकसित व चकचकीत फूल आहे. आणि अनृत विषय सत्य व सुखरूप वाटणे हा मोह माया वृक्षाचे साधूक फल आहे. या मायावर आदी विषयांनी सदा पळणारा आहे. मग मायेबद्दल जर बोलायचंच असलं तर काय बोलावं मायाबद्दल? की माया नाहीच, तिच्याबद्दल काय सांगा? पण मायेचं स्वरूप जर सांगायचंच असलं तर तुम्ही आता विचारलाय प्रश्न की म्हणजे जी मूळ वस्तू आहे ती मूळ वस्तू जशी आहे तशी न दिसते, स्वरूप न मूळ वस्तू मूळ वस्तू जशी आहे तशी न दिसणं आणि दिसतच नाही असं नाही. दिसतंय पण दुसरंच दिसतंय पण दुसरंच दिसत. जसं आपल्याला सांज वेळी लय अंधारं नसतं, लय उजेड बी नसतो. अशा वेळी रस्त्यावर आपल्याला अचानक साप असा काहीतरी दिसतं, म्हणजे साप आपल्याला वाटतो. पण ती उजेड आणून जर पाहिली तर ती दोरी असते. पण दोरीवर आपल्याला साप भासला का नाही? साप भासला म्हणजे ही होती काय? दोरी. जी वस्तू आहे त्या वस्तूचं मूळ रूप न दिसू देता दुसरंच काहीतरी दाखवीन हे मायेचं स्वरूप. आणि ते नुसतं दाखवीनच नाही तर ते सत्य बी वाटत. ते नुसतं दाखवीनच आहे का? नाही, ते दाखवीन बी पुन्हा ते सत्य बी वाटत. दोरीवर सर्प भासवीन बी आणि नुसतं भासवीनच नाही तर तो खरा बी वाटत.
हे असं मायेचं स्वरूप आहे. सांगायचं झालं म्हणजे वास्तविक पाहता ती माया नाहीच. दोरी जर कळाली, दोरी दोरी रूपानं जर कळाली तर सर्प कुठं आहे का? नाहीच. आणि ते खरं वाटायचा काही प्रश्न येईल का? नाहीच. पण दोरी नाही कळाली की सर्प बी वाटतो आणि तो खरा बी वाटतो. हे मायेचं मग स्वरूप आहे की अशी माया नसलेलीच माया, पण नाही तेच दाखविते. नाही तेच दिसू लागले रे खेळिया, की नाही तेच दाखविते. अशा प्रकारची माया ही माया परमार्थतः अभाव रूप असून त्रिगुणाच्या रूपाला प्राप्त झाली आहे. ती अभाव रूप म्हणजे जिचा कधीच भाव नाही, जिचा कधीच भाव नाही म्हणजे जी कधीच सत्य नाही, जी कधीच जिचा नित्य अभाव आहे. तिचा काय? नित्य अभाव. म्हणजे ती कधी आहे म्हणून असं नाहीच, तिचा नित्य अभाव आहे. तिचा कधीच भाव नाही, ती नाहीच. आणि अशी असणारी माया पण म्हणजे काय की ती माया स्वतःला अशा अभिन्नपणाने माया अशी म्हणून घेते की मी कुठेही केव्हा विद्यमानच नाही, याकरिता मायेला अविद्या हे नाव आहे. असे वेदार्थ जाणणारे लोक, शास्त्र हे वेद पठन करणारे, वेदार्थ वेदांत चिंतन करणारे लोक आपले ते चिंतन करतात ती नाहीच. मग ती नाहीच, पण ती काही काही दाखवते म्हणून तिला काय म्हणले? अविद्या. तिला काय म्हणले? अविद्या म्हणजे अज्ञान. की अज्ञान म्हणजे नुसता भ्रम होतो. अज्ञान म्हणजे वस्तू जशी आहे तशी वस्तू न दिसता दुसरीच वस्तू दिसते आणि ती सत्य वाटते. याला म्हणायचं अज्ञान, याला म्हणायचं अविद्या, यालाच म्हणायचं माया. मग माया अविद्या ना, अविद्या म्हणजे अज्ञान. आता जीवाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे, काय अज्ञान? की आता आपण साक्षात आपल्याला अनुभव आहे आपला कशाचा? नित्य असण्याचा. आपल्याला नित्य असण्याचा अनुभव आहे. आपण कधी नाही तर असं तुम्हाला वाटलं का? नाही. म्हणजे आपला अभाव कधीच नाही, आपला नित्य भाव आहे. म्हणजे आपण नित्य. कधी नाही असं झालं का? तुम्हाला कधी वाटलं का मी नाही म्हणून? आता ही मन आहे तोपर्यंत ही जागृती आहे. जागृती तुम्ही आहे तर तुम्हाला माहितच. इथं व्यवहार होतो, तुम्हाला सगळं हा व्यवहार तुम्ही जाणता, सगळं पाहता. पण म्हणले मग आता मी जागृती आहे, आता जागृती नंतर मी कुठे असं झालं कधी? तसं नाही. अहो तुम्ही जागृती गेली, तुम्ही झोपीत गेले त्यावेळेस स्वप्न पडतं. स्वप्नात त्या अवस्थेत सुद्धा तुम्ही स्वप्न पाहता. त्या अवस्थेत स्वप्न पाहता म्हणजे पाहणारे तुम्ही आहेतच ना तिथं. तुमचा अनुभव तुम्हाला आहे की स्वप्न कोणी पाहिलं? मी पाहिलं. स्वप्न पाहणारे कोण? म्हणजे इथं व्यवहार करताना, ह्या मनासोबत व्यवहार करताना इथं होते. स्वप्नात तिथं मनासोबत व्यवहार करणारे तुम्ही म्हणजे तोही स्वप्नातला व्यवहार तुम्ही पाहिला, इथला व्यवहार तुम्ही पाहिला. हे सगळं तुम्ही पाहिलं का नाही? मग तुम्ही तिथं होते का नव्हते? इथलं जाणलं आणि तिथंही जाणलं. जागृती जाणली, स्वप्नही जाणलं. म्हणजे तुम्ही जाणणारे इथं जागृतीत आहेत, तिथं येत नाही. तुमचा अभाव जागृतीत नाही, स्वप्नात सुद्धा नाही, सुप्तीत सुद्धा तुम्ही आहेत. तुम्ही झोपेतून गाढ निद्रेतून जाग झाल्यावर तुम्ही त्या झोपीचा अनुभव सांगा. तिथं फक्त तिथं मन नसल्यामुळं तो अनुभव तिथं सांगता येत नाही. पण जाग झाल्यावर, जागृती आल्यावर पुन्हा तुम्ही मन आलं की तो अनुभव सांगता का नाही? तुम्ही तिथं होता, तो अनुभव तुम्हाला सांगता आला. फक्त तिथला अनुभव तिथं शेअर नाही करता आला, कारण तिथं मन नव्हतं म्हणून. जसं पाण्यात बुडी घेतल्यावर पाण्यात जर समजा तुम्हाला एखादी वस्तू तुम्ही शोधायला गेली पाण्यात बुडी घेऊन आणि ती वस्तू नाही सापडली तर तुम्हाला
आनंद होत नाही. वरी येता पुन्हा बुडी घेता आणि पुन्हा बुडी घेतल्यावर ती वस्तू सापडली की तुम्हाला तिथंच आनंद होतो. ती सापडली म्हणून तुम्हाला रात्रभर झोप नाही ना. तिथं सांगण्याची इच्छा आहे, पण तिथं सांगता येते का? सांगता येत नाही, कारण तिथं वाणीची देवता काम करू शकत नाही. म्हणून ते तुम्ही बाहेर आल्यावर सांगा तिथला अनुभव. तसं निद्रेतला अनुभव जो आहे, गाढ निद्रेतला, तो अनुभव तुम्ही जाग झाल्यावर सांगता. पण तुम्ही नित्य असता का नाही? तुमचं असणं नित्य. तुम्ही कधी नाहीत असा अनुभव नाही. तुम्ही कधी कधी गैरहजेरीत तुम्ही असा अनुभव आला तुम्हाला कधी? तुमचं असणं नित्य. हे आपलं असणं नित्य. पण आपल्याला मी ध्यानातच येत नाही. आपण शरीराला धरून, कशाला? त्या देहाला धरून म्हणतो हा मी आहे. मग हा मी आहे तर हा आता हे तर झोप येत नाही. स्वप्नात हा देह नाही, याचा स्वप्नात अभाव आहे. आणि जागृतीत हे शरीर आहे, स्वप्नात हे शरीर राहत नाही. स्वप्नात हे नाही पण दुसरंच म्हणजे याचा अभाव झाला तिथं आणि दुसऱ्याचाच भाव झाला. आणि गाढ निद्रेत तर दोन्ही नाही. स्वप्नातलं शरीर नाही, जागृतलं शरीर नाही. पण तुम्ही मात्र ऐकून तुम्ही शरीराला केलं, शरीराचा नित्य म्हणून ते सत्य नाही. ते नित्य नाही म्हणून सत्य नाही. आणि जे नित्य नसतं ते सत्य नसतं, तर ते ज्ञान स्वरूप नसतं, ते आनंद स्वरूप नसतं. म्हणून जर आपण अशा शरीराला जर मी समजिलं म्हणजे ही मायाची, हे काय? ही माया आहे, हे अज्ञान आहे, ही अविद्या आहे, हे मायेचं स्वरूप. आपण कोण आहेत? आपण सचित आनंद ज्ञान स्वरूप नित्य असणे, आनंद आपलं स्वरूप आहे. आपलं जाणणं हे स्वरूप असल्यामुळे आपण ज्ञान स्वरूप आहे. हे आपलं स्वरूप आहे, अस्ति भाती प्रिय. पण हे आपलं स्वरूप न आपण ओळखता आपल्याला वाटतं हे शरीरच हे माझं स्वरूप. काय? शरीरच माझं स्वरूप. हे 3.5 हाताचं शरीरच मी. आणि मग या शरीराच्या संबंधाने अनेक प्रकारचे मग त्याच्या संबंधाने मी गरीब श्रीमंत आहे, मी जातचा आहे, मी पंथाचा आहे, धर्माचा आहे, अशा प्रकारच्या अनेक उपाध्या. एक उपाधी खरी मानली की बाकीच्या तिच्या संबंधाने जितक्या उत्पन्न होत्या तितक्या पुन्हा त्या खऱ्याच मानले, खरेच मानले. हे अविद्येचं स्वरूप, हे मायेचं. आणि नसलेलंच ते नाही, तेच त्यालाच खरं म्हणाले. मायेचं स्वरूप काय? जी खरी वस्तू आहे ती न कळू देणं आणि दुसरीच तिच्यावर खरीवर दुसरीच भासणं. आणि नुसतं भासणं नाही तर ती खरी बी वाटते. तसं हे आत्मस्वरूपावर भासायला लागलेली असते. कशावर? आत्मस्वरूपावर. आता हे शरीर कशावर आहे? आता श्वास चालू आहे म्हणून नाही का? आता जर श्वास चालू आहे म्हणून हे शरीर इथं आहे, नाही तर आता मड आहे का नाही? आता हे मड आहे, श्वास चालू आहे तरी हे मड आहे. श्वास बंद झाला तर त्यातलं मड. आता हे इथं घरातलं मड आहे, त्याच्यातलं. पण हे ज्याच्यावर अध्यस्त आहे ते अधिष्ठान लक्षात येत नाही. आणि अध्यस्त वस्तूच जी अधिष्ठान आहे, जे खरं अधिष्ठान रूप जी खरी वस्तू आहे ती वस्तू न कळता ती दुसरीच कळायची. ती कळायलीच नाही तर खरं बी वाटायला
आपल्याला लेप झालं शरीराच्या रूपाने मी खरा वाटायलो का? शरीर मी हे काय सगळं. नावाचा आहे का नाही, गावाचा, जातीचा, अनेक प्रकारची उपाध्या लावून घेतल्या त्या खऱ्या वाटायला. वास्तविक पाहता हे खरं नाही. मग खरं जे ते लक्षात जर घेतलं तर माया नाहीच. खरं कळालं कुठे माया, खरं जर कळालं तर माया नाहीच. कुठे मग कुठं दापायची, कशी दापायची आम्ही नाही. मग खरं ज्याला लक्षात आलं त्याच्या दृष्टीनं माया नाहीच. मग ज्याला असं चित आनंद हे जे स्वरूप लक्षात आलं, सच्चिदानंद मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्म आहे असं लक्षात जर आलं तर माया कुठे? मायाच नाही. पण मी चैतन्य असूनही मी चैतन्य न वाटणं, मी शरीर वाटणं, यालाच म्हणायचं मग माया. मग जे नाही तेच तुम्ही जर तुम्हाला ते दिसू लागलं ते खरं वाटू लागलं तर मग त्याला म्हणली माया. त्याला काय म्हणली? मग आता त्याला काय म्हणावं? मग संतांनी सांगितलं, त्याला नाव ठेवलं ही माया आहे. माया आहे तर ती माया आहे का? मग जीवाच्या बाबतीत जर पाहिलं तर ती अविद्या आहे. काय? अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे जसं आहे तसं न कळू देणं. आता जसं आहे तसं, ज्याला जसं आहे तसं कळालं तर त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही. आणि ज्याला जसं आहे तसं कळत नाही, कसं कसं कळतं त्याला म्हणायचं अज्ञान, त्याला म्हणायचं अविद्या. अशा प्रकारचं ते सांगायला. हे नसते निरूपे रूपा आली, सत्यासत्यत्वे गरोदर झाली, तेथे असत्याची पिली सोय व्याली असंख्य. आणि मग आता ही नसलेलीच रूपाला आली, नसलेली रूपाला आली. निस्ती रूपालाच आली का? तर सत्यासत्यत्व गरोदर झाली, त्याला सत्य बी म्हणायला लागली. आणि तेथे असत्याची पिली सोय व्याली असंख्य. असत्याची असत्याची नुसतं एका शरीराला मी म्हणलं किती उपाध्याला आधी देह काय खरा, देहा बांधी पसारा उजगावणे चोरा रक्षण शिबा. अरे आधी देहच खरा नाही तर देहासंबंध हे पसारा कुठून खरा आला? पण आता देह खरं वाटला म्हणल्यावर मग पसारा आला का? बायको माझी, मुलं माझे, शेती माझी, घर माझं. आता घर हे मातीचं का माझं? शरीर तुम्ही नाही, पण हाडामासाच्या शरीराला तुम्ही काय म्हणले? माझं. माझं म्हणले. मग हाडमास तुम्ही आहेत का? नाही. हाडमास जर आपण असतो तर मग रस्त्यावर पाडलेलं हाड मी म्हणलो असतो त्या हाडाला बी हाड मीच. मग हे हाडमास आपण नाही. आता हाडमास आपण नाहीत हे लक्षात जर आलं, आणि जर नाही आलं तर मग हाडमासाला मी जर म्हणला तर मग हाडमासाला मी म्हणायला, हाडमासाला जो मी म्हणायला तर तो ह्या मातीच्या घराला बी माझं म्हणायला, ह्या हाडामासाला बी माझं म्हणायला, मी बी म्हणायला, माझं बी म्हणायला, आणि खरं बी म्हणायला. मग हे घर हे मातीचं कशाच आहे? काय म्हणून तू माझं आहे. आता तुझं घर झालं असतं तर तू का मातीच आहे का? नाही. पण तू माझं म्हणतो. घर कोणाचं आहे? कधी याला म्हणतो हे घर माझं आहे, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? आत्मा रमत्यात. कोणाचं हे घर? अरे घरच नाही, खरंच नाही, खरंच नाही तर ते कुठून आलं? ते घर माझं म्हणायला. हे मातीचं घर सुद्धा मग आता देहासंबंधी पसारा, या देहाला खरं समजायला, आणि मग देहासंबंधाने हे घर बी माझं समजायला. हे घर माझं आहे का मातीचं आहे? मातीचं आहे, दगडा मातीचं आहे. बरं हे दगडा मातीचं आहे का ही दगड माती कोणी तयार केली? ही ईश्वरानं तयार केली. ईश्वर रचित सृष्टी. आता ही पृथ्वी ईश्वरानं तयार केली. ही पृथ्वी कोणाची? ईश्वराची.
आणि याच्यावरला 15/20चा प्लॉट कोणाचा आहे? मग आहे म्हणतो. अरे पृथ्वी जर त्या देवाने नसती तयार केली तर तू हा प्लॉट कुठं शिदा केला असता? तुझे म्हणतो, हे माझा प्लॉट आहे का नाही? त्याच्यावर बांगला बांधलेला पुन्हा माझा आहे. मग आता हे नसलेलंच नाही का जमा केलं? आधी देहच खरा नाही, देहासंबंध योपा सारा. मग घर माझं, बायको माझी, मुलं माझी, हे सगळा पसार वाढ. नाते गोते सोयरे धायरे आहे का? बायको माझी म्हणतो, लग्नाच्या आधी कुठं होती ती कोणाची? ती त्या बुवाची पोरगी होती. तेव्हा काही समजदार झालं. दर्शक अक्षिदा टाकले लोकांनी 4 मानली. बायको माझी, घर माझं, हे सगळं हे मानलं आणि माझं माझं सुरू झालंय की हे शरीराला इथंच अज्ञान झालं. पहिलं अज्ञानाचं गाडगं हे पुरा वितरणीचं गाड शरीराला मी म्हणायला माझं माझं म्हणायला लागला. मग आता हे शरीर मी नाही हे निपसून बघा. पंचीकरण ऐकून जर बघितलं तर त्याच्यात लक्षात येतं की किती तत्वाचं हे शरीर आहे. पंचभूताच आहे. पंचभूताची 5-5 तत्व, त्याचे अनेक तत्व, अशा प्रकारचं हे पुढं 16 तत्वाचं सांगितलं, पुढं 25 तत्वाचं सांगितलं, पुढं 36 तत्वाचं सांगितलं, पुढं 82 तत्वाचं सांगितलं. हे अनेक तत्वाचं आहे. आणि तत्व याला कळत नाही. आणि ज्याला कळतो तो पण या तत्वाचा नाही, तो पण या भूताचा नाही, ते आपण ते अशा पंचभौतिक वस्तूचे आहेत का आपण? नाही, आपण दिव्य आहेत. आपण कसे दिव्य ज्ञान स्वरूप. आपल्यासारखं दुसरं काही नाहीच. एकमेव ती वस्तू आहे. एकम अद्वितीयम ब्रह्म, असं आपलं स्वरूप आहे. मग आपल्याला संत हे अनेक युक्त्याने आपल्याला शिकवतील, सांगतील. आणि हे ज्याला कळालं, जो खरा सद्गुरूचा दास झाला, त्याला हे लक्षात आलं की त्याच्या पुढे माया टिकत नाही. पण हे माया ज्याला नाही कळाली, मग त्याला मात्र ते महाराज म्हणायत की हे नसतेची रूपा रूपा आली, रूपे रूपा आली आणि सत्यासत्य ते गरोदर झाली. तेथे असत्याची पिली स्वयं व्याली असंख्ये. वासनाविषयी कुणी गुंफिली मिरवे मी पण तरुणपणी मदन मोहिनी चमके. आता ही माया अभाव रूप असून त्रिगुणाच्या रूपाला प्राप्त झाली. सत्य याच्या अन्य ध्यासाने गरोदर झाली. नंतर महत्त्व अहंकार, पंचमात्रा, पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, 84 लक्ष योनीतील शरीरे, 14 रूप अशी असंख्य निवृत्ती स्वतः व्याधी. अशा प्रकारचा तिचा विस्तार झाला. आणि मग संस्कार शब्दादी विषय आणि त्रिगुण या केसाची गुंफलेली वेणी घालून ही मिळवती. आता ही नसलेलीच आता ही रूपाला आली आणि निश्चित आली नाही. गरोदर होऊन इतके पिली दिली तिने की ही विष्णू रूपाने जगली. अनेक प्रकारची ही तत्व, अनेक प्रकारची ही अनेक तिची पिलं, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, शरीरातून कितका सगळा गोंधळच झाला. हे सगळा तिचाच, हे कोणाचा? तिचाच. अशा प्रकारची माया मृगजळातील मोत्याची जाळी मस्तकावर घालते, आकाशातील साफी गळी वेणीत होऊन ही लावण्यवती सौंदर्याच्या मोठ्यात येणारी. आता हिचं नसलेलंच रूप नाहीच, पण आता ही रूपवान झाली. आणि मग ही संस्कार शब्दादी विषय, 5 विषय, 3 गुण, अशा प्रकारची ही
गुंतलेली बेली घालून 3 गुणाची 5 विषयाची बेणी करून घालून मिळते. अशा प्रकारे अहंकाराच्या तरुणपणाने मदनालाही मोहन निर्माण करणारी ही माया लखलख चमकते. ही सगळ्याला मोहून टाकणारी अशा प्रकारची माया झाली. रज्जूवर भासलेल्या सर्पाच्या माथ्यातील मणी काढून त्याचे अलंकार हिने घातले आहेत. सुप्तीवर भासलेल्या चांदीचे पैंजण घालून घुंगराचा रुंझुन असा ध्वनी काढीत सुप्तीवर शिंपे असते, शिंपे वाळवंटात त्याच्यावर आपल्याला ते लांबून चांदी सारखं हे मायेचं स्वरूप आहे. अशा प्रकारचे शश विशान पादुका येऊन ते चाले देखा तिशी तो अहंकारू सखा अति नेटका ज्येष्ठ पुत्र कुळ विस्तार आदी पाही ममता व्याली ठाई ठाई मोह जुनी देही घर जावाई त्या केला. आता हिचा परिवार जर मग आता ही नसलेली रूपाला आली आणि हिचा परिवार काय सांगायला लागते की ही सशाच्या शिंगाच्या वाळ्या घालून चालते. हिचा वडील मुलगा अहंकार असून तो अति लाडका आणि सुरेख आहे. हिचा मुलगा कोणता? अहंकार नावाचा लाडका आहे. ते लाडक्या त्या अहंकाराला इतकं वाढविते. अगोदर कोणाला विकायला काय अहंकारच पुढे येतो आणि अहंकार दुःखाला कारण आहे. हिच्या लाडक्या लेकरामुळे जीवाला इतकं दुःख देतो तो विचारूच नका. त्याच्या नादी जीव लागला अहंकार म्हणजे दुःखाशिवाय काही देतच नाही. काही अहंकार म्हणलं की दुःखच देतो, दुःखाशिवाय दुसरं काही देत नाही. आपल्या रूपी अनेक कन्या स्त्री पुत्र धन ग्रह इत्यादी अनेक वस्तू आहे. ममता मग हे घर माझी हे सगळं ठिकाणी मोहात मला घालून ममतेची मोहाचे लग्न लावून त्या मोहाला जावई ते ममत आहे माझं काय ते त्याला मोह मोहात तो गुफटून महाराज काय झालं काय मला काही मिळतो दुसरा मोबाईल लावता का कोणाचा नाही टाइम राहिला. आवाजच येत नाही का? आवाज अजून कट व्हायला चालू. आता आवाजच येत नव्हता. काय होलंय काय कळलं ना. आता इथं सगळं बरोबर आहे. येतोय महाराज आता. आता येतोय. त्या अहमतेच्या अहम मोह ममता योगे जग विस्तारिले अंगे स्थूळ सबळ प्रयोगे ममता निजांगे वाढवी संकल्प विकल्पाची कांकणे बाणोनी मन दिधले आंदणे घालोनी त्रिगुणाची ठाणे माया पूर्णपणे थोरली ऐशी मिथ्यामुळ माया वाढली दिशे राया ते कैशी निया सांगावया अनिरुद्ध संत म्हणो तरी ते नासे असंत म्हणो तरी ते आभासे आधी असे पाठीनासे ऐशी ही निशे निजांगे.
हे राजा अशी मिथ्या असणारी माया आणि हे राजा मृगजळाचे ज्ञान होते पण ते पूर्ण मिथ्या असते, त्याप्रमाणे जगाचे ज्ञान होणे पण हे मिथ्या असते. हीच मिथ्या ज्ञान नक्षत्राच्या रूपाने माया आहे असे जाण. वेद शास्त्रांना मायेसंबंधी माहिती विचारली तर ते मूग गिळून बसतात. मायेला सत्याचे चांगले शरीर आहे का हे पाहू गेल्यास काहीच दिसत नाही. अशा प्रकारच्या मायेचं स्वरूप आहे की मायेने या ममता रूपी लेकींना मन हे आंदन म्हणून दान दिले. जिच्या हातात संकल्प विकल्पाच्या बांगड्या भरून सत्व रज आणि तम या 3 गुणांनी जगत रूपी घर राहण्याचे ठिकाण म्हणून दिले. अशा प्रकारे माया ही मुले बाळे जावई कन्या दागदागिने वस्त्र प्रावरणे याच्या योगाने पुष्कळ समृद्ध पुष्ट झाली. हे राजा अशी ही मिथ्या मोह माया वाढलेली दिसणे पण तिचं निरूपण करणे अशक्य असल्यामुळे सांगण्याच्या आटोक्यात कशी. आता ही नाहीच ती तर तिच्याबद्दल काय सांगावं मग आता भूक लागली त्या मनाला. असं सांगणं. मग आता हे सांगणं हे असं जे बोलणं आहे आता हे बोलणं म्हणजे आता आपल्या स्वरूपाहून बाजूलाच होऊन बोलणं एक नाही तिच्याबद्दल. आणि मग आपल्याला जर स्वरूप जर लक्षात आलं सत्य वस्तू लक्षात आली तर ती वस्तू नाहीच. वस्तूच नाही, वस्तू एकच आणि ती सत्य ती चैतन्य ते ब्रह्म. पण आता त्याचा विसर पडला आणि मग विसर पडला म्हणल्यावर विसरलं की दुसरं दिसू लागते. विसरलं की स्वरूपाला विसरला मग आता दुसरंच दिसणार आणि मग दुसरं. कारण एक वस्तू खरी असते एकच ती नाही कळाली तर तिच्यावर दुसरं भासल्याशिवाय राहत. सोनं आता उघड आहे खरं आहे का नाही, पण त्या सोन्यावर अलंकाराचा काय केला. अलंकार सोन्यावर काय केला. अलंकार केला. अलंकार आता अलंकार म्हणलं की ते सोनं उघड आहे पण आपल्याला काय दिसतं. अलंकार दिसत. अलंकार ही कल्पना आहे. सोन्यावर केलेली काय आहे कल्पना म्हणजे भास. पण आपल्याला आता सोनं दिसत नाही त्या भासात. धडधड काय दिसायला अलंकार दिसायला लागले. अलंकार खरे का सोनं करत. सोनं करत. अलंकार जर पाहिलं तर अलंकार फक्त नावालाच कशाला आणि नाव कुठं खरं आहे का नाही. हे अलंकार जर आपण म्हणलो खरं जे अलंकार म्हणलं याचा अर्थ त्याला सोनं दिसत नाही. तसं जगाला खरं म्हणलं की देव दिसत नाही आणि ज्याला देव दिसला त्याला जग राहत नाही. अशा प्रकारचं हे मायेचं स्वरूप आहे की सत्य वस्तू टाकून टाकते आणि त्या सत्यावर भासणारी दुसरी वस्तू दाखवते की जी वस्तू नसते भासते. खोडावर आपल्याला माणूस दिसला. खोड न दिसल्यामुळं माणूस खरं स्वरूप लक्षात न आलं की दुसरंच काहीतरी दिसतं आणि ते खरं सुद्धा वाटतं. अशा प्रकारचं हे मायेचं स्वरूप आहे. आता हे मायेचं स्वरूप जर साधू संतांच्या संगतीत गेलं की हे लक्षात येत. जसं आहे तसं लक्षात येत. इथं मृगजळाची महानदी कोण गिरवर उद्बोधी हे सांगावया नाकळी बुद्धी ती माया सिद्धी अनिल वाच्य. ही माया हिची सिद्धीच नाही. हिची सिद्धी नाहीच. पण मृगजळाची महानदी कोण गिरीवर उद्बोधी हे सांगाया नाकळी बुद्धी. आता मृगजळाची नदी भरून वाहली असं जर म्हणलं तर काय हे बुद्धीला बोलणं योग्य आहे का नाही. अशा प्रकारचं हे मायेबद्दल जर बोलायचं असलं तर काय बोलावं. आरसा काय प्रतिबिंब असे जो पाहे तोच आभासी ती आपुलेने संकल्प ही माया उल्हाशी नसताची. म्हणून आरसा म्हणजे प्रतिबिंब असतो काय
जो आरसा पाहिल त्यालाच त्याचे प्रतिबिंब दिसते. त्याप्रमाणे आपल्या संकल्प मात्राने नसलेली माया प्रकाशित होते. म्हणून आपल्यावरच ही माया भासते. आपल्या स्वरूपावर सगळी भासते. आरशापाशी उभं राहिलो तर आरशाचं प्रतिबिंब एक आपलं आहे. आपलं आहे. आरशाशिवाय नाही, पण आरशाचं आहे का? नाही, आपलं आहे. पण आपलं आहे आपल्याला वाटतं आरशाच. आरशात म्हणलं की ते काय ते दुसरं वाटतं का नाही? ते दुसरं आहे का एकच आहे? एकच आहे, पण दुसरं भासतं का नाही? आरशात पाहिलं की दोघ जण दिसतील का नाही? इकडचा एक आणि तिकडे एक दिसत, पण एकच आहे का दोन आहेत? तसं माया ही एकच असणार अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्यावर चैतन्य न लक्षात आल्यामुळं हे सगळं भासायला लागलेलं आहे. अशा प्रकारचा हा भास जर लक्षात नाही आला तर तीच अविद्या आहे, तेच अज्ञान आहे. आणि ज्याला लक्षात आलं त्याच्या पुढे ती टिकतच नाही. म्हणून सत्य कळालं की ही माया राहत नाही, पण सत्य गेले भोळ्यावरी आणि अविद्येची चाली धुरी. असं होतं की सत्य न कळालं की मग तिचाच पगडा चलतो, आणि सत्य कळालं की ती मात्र राहतच नाही. राहत नाही म्हणजे ती नाहीच, तर ती राहण्याचाही काही प्रश्न नाही. म्हणून आपल्याला नाथ महाराज हेच सांगतात की आपल्याला आणखीन आपल्याला हिचं चिंतन मायेचं भरपूर ऐकायचंय, की नसलेलीच माया पण दुःखाला कशी कारणीभूत होते, कसं दुःख देते जीवाला. हे चिंतन बारीक आणखीन पुढच्या प्रवचनामध्ये ऐकू. आता तुमचा थांबू, कारण वेळ झालेली सेवा या ठिकाणी सद्गुरूच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विश्वात्मके देवे हे देवागे मंगली विश्वरष्टाची मार्याळी मंडळी सदा कल्पतरुचे गाव चेतना चिंतामणीचे गाव बोलके अर्णव पियुषाचे चंद्रमेचे आनंदचे बहीण एक वाई सदा सज्जन सूर्यदेव किंबहुना सर्वस्वी पूर्ण होणे योगी हरिद्वारी भोगी अखंडित अनेक रंगोपदेवे विशेष लोकही ज्ञान देव